आज नुसता घाम फुटला नाही, लय घाम फुटलाय. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार की पेरूची साईज काय झाली आहे. तर लगेच आपण बघूया लय टाइम न लावता की काय पेरूची साईज झाली आहे. तर मित्रांनो बघूया आपण आता सध्याला ही जी वरची आहे ही आत्ता लावलेली आहे ती, आणि खाली जे आहेत ते आधीवरच पहिल्यांदा फुम लावलेले आहेत. तर आपण सूर काढून बघूया. मित्रांनो तोडलाय आपण. तर हा पहिलाच पेरू आहे तो तोडलाय आता या साईज मध्ये टाकूया. आता याचं काय काम नाही, ते आपण ही बघणार आहे खाऊन की आता हा पेरू कसा झालाय. तर मित्रांनो हा दावायसाठी तोडलाय, तर ह्यो फोडून बघूया का. एक नंबर लागतोय. आज नुसता घाम फुटला नाही, लय घाम फुटलाय. आता ही गाडी आली आहे इकडे, गाडी भरायची आहे सगळी. आणि आज दोन्ही कामगार दुपारी 2ला सुट्टी केल्यामुळे सगळं काय एकट्यालाच भरायला लागते. शेतकरी म्हणले की असेच सगळे, कोण गेलं सोडून तर एकट्यालाच बघायला लागते सगळे. तर त्यामुळे काय करायला भागच आहे आपल्याला. हे बघा येऊ सगळा पिशव्या, ढबू आणि मिरची दोन्ही पण आहे. आता हे भरतो गाडी सगळी आणि मग परत बोलूया. आजवर काय घेऊया, गोळी घेऊया काय घेऊया. गोळी 12 पिशव्या गोळी टाकूया. खाली टाकताय गोळी, खाली टाकाय म्हणजे समजेल. काय तर मित्रांनो गोळी टाकून घेऊया अगोदर, परत भूमिकाच्या पिशव्या लावा इथे. तर मित्रांनो गाडी भरलेली आहे आपली. आपण शिमला आणि भूमिका आणि हिरवी मिरची हे तिन्ही पण तोडून आज भरून दिलेल्या कराडला चालल्या. बघा बाबू कसा उभा राहिला बारका ह्यो. काय खातो रे, काय पण खाते, असं असं काय पण खाते. तर या साईडला बायका भांगलायचं चालू आहे, पेरूमध्ये भांगलायचं काम चालू आहे. मित्रांनो गाडी पाठवून दिली आता. ही सगळा इकडं बघा तर पसारा पडलेला आहे सगळा. तर आता ह्या बारड्या बेड्या सगळ्या उचलायच्या आहेत. त्या बारड्या हे उचलून सगळं त्या खालच्या रूममध्ये नेऊन लावायचं आहे. तुम्ही या साईडला बघू शकता, मागं बघा या साईडला बायका भांगलायला लागले त्या. तर आता 5ला सुट्टी होणार आहे, त्यामुळं तर राहिलेल्या वेळेत आपल्याला पेरू भांगलायचं काम त्यासनी लावलेलं आहे. तर आपण आता बारड्या बिड्या ठेवायच्या कामाला लागूया.